मित्रांनो नमस्कार. आज अतिशय महत्त्वाची सूचना घेऊन मी आपल्यासमोर आलोय. आत्ता मला जे सकाळपासून फोन येत आहे, की फळावर बारीक डाग दिसताय. हे डाग म्हणजे अंथ्रॅकनोज, ग्लोमेरुला सिंग्युलाटा ग्लोमेरुला सिंग्युलाटा ही एक बुरशी आहे. त्या बुरशीला जर 25 डिग्री टेम्परेचर 25 ते 30 डिग्री टेम्परेचर आणि 80% च्या आसपास 80, 85, 90% आर्द्रता जर असली तर ही बुरशी फार वेगाने पसरते आणि ही पिकलेल्याच फळावर जास्त अटॅक करते. आता जे प्लॉट द्यायला आले ना, त्या प्लॉटांना टिपके जे बारीक दिसत आहे, ही ग्लोमेरुला सिंग्युलाटा या बुरशीमुळे हा अँथ्रॅकनोज आहे. याला परिणाम बाकीचे कोणते औषधं करणार नाही, कॉपर सुद्धा करणार नाही. याला रिव्हर्स स्कोर यासारखी औषधं, साप, परत तुमचं अमिस्टर टॉप यासारखे औषधच इथं काम करतील. मी पहिल्यापासून सांगत होतो का बागेला कॅल्शियमची कमतरता होऊन नका देऊ, पोटॅशची कमतरता होऊन नका देऊ, बोरॉनची कमतरता होऊन नका देऊ. मी जे महत्त्वाचे सल्ले आधी दिले होते, की कॅल्शियम ऑक्साईडचा वापर जास्तीत जास्त करा. त्याचे परिणाम हे दिसतंय आता. कॅल्शियमचं आणि बोरॉनचं प्रमाण कमी, पोटॅशचं प्रमाण कमी. याच्यासाठी आपण मॅक्स प्रोटीन पण सुचवलं होतं, की पोटॅश पटकन तुमचा अपटेक होईल. झाडामध्ये पोटॅशची लेवल चांगली असली, कॅल्शियमची लेवल चांगली असली, तर हा प्रकार घडत नाही. हा अँथ्रॅकनोज आहे. याच्यासाठी तुम्हाला रिव्हर्स, परत स्कोर, ॲमिस्टार टॉप, साप यासारख्या औषधांचे वापर इथं करावे लागतील. बाकी कोणताही उद्योग करीत बसू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट शेअर करा. लोकांना याचा आत्ताच लगेच फायदा होईल. नाहीतर आपला पिकलेला माल खराब व्हायला 2 दिवस सुद्धा लागणार नाही. धन्यवाद.